द लिटल रेड हेन. वाच बरं दिग्विजय. A little red hen lived on a farm farm. with a cat, a dog, and a duck. One day she found a few grains of wheat. Wheels of the wheat she said, "Not I," said the dog. Said the dog. "Not I," said the cat. "Not I," said the dog. "Very well," said the little red hen. "I will show the wheat." आता बघ, वाचताना काय करायचं, जिथे फुल स्टॉप असतो, पूर्णविराम असतो, तिथे थांबायचं. असं कंटिन्यू नाही वाचायचं. हा, आता वाचताना बघ कसं वाचलं पाहिजे. बघ मी तुला सांगते. आफ्टर सम टाइम द वेट ग्रेव टॉल विथ हिअर फुल ऑफ ग्रेन्स. हू विल कट द वेट? आस्क द लिटल रेड. वाचताना आणि घाबरायचं नाही. हा, समजलं? व्हेरी गुड, व्हेरी नाईस. हा माझा विद्यार्थी दिग्विजय महेंद्रसिंग राजपूत. हा इयत्ता पहिलीपासून आमच्याकडे जिल्हा परिषद शाळा निरगुडीमध्ये शिकतोय. पहिली दुसरीत असताना दिग्विजयला साधं मराठी वाचता येत नव्हतं. दुसरीत आल्यावरही त्याला मराठी येत नव्हतं. आणि आता पाचवीत गेल्यानंतर तो मराठी तर वाचतोच छान, पण इंग्रजी पण उत्कृष्ट पद्धतीने वाचतो. आणि गणिती क्रिया पण अशा व्यवस्थित करत असतो. म्हणजे सांगायचा अर्थ काय, की सगळ्याच विद्यार्थ्यांना पहिलीत येतं असं नाही, दुसरीत येतं असं नाही. काही विद्यार्थी हे नंतर पिकअप करतात. म्हणजे शारीरिक वय आणि मानसिक वय याच्यामध्ये तफावत असली पाहिजे. म्हणून विद्यार्थी कधी ग्रो करेल हे सांगता येत नाही. फक्त आपण त्यांचा नियमित सराव अभ्यास घेतला तर विद्यार्थ्यांना खरोखर त्या गोष्टी येतात, असं मला दिग्विजयवरून सांगावंसं वाटतं.